कोकणातील अंगणातील तुळस असो किंवा गावागावातील अंगणातील तुळस असो, लुगड्यातली आणि आपली परंपरा जपणारी ही शेवटची पिढी असावी असं होऊ नये यासाठी आपल्या व्हिडिओमार्फत तुळशीचे महत्त्व नक्की समजून घ्या. तुळशीचे महत्त्व तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओमार्फत पोहोचवायला अजिबात विसरू नका. हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे. तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. तुळस या वनस्पतीला कुटुंबातील सदस्य मानतात व म्हणूनच तिचे लग्न देखील करतात. अनेक जण, विशेषतः हिंदू, नित्य नेमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशीचे वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशी पुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीच्या माळा घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुळशीपत्र ठेवले जाते. त्याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो. हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळशीला सीतामाता म्हणून पूजले जाते. तुम्ही पाहत असलेल्या तुळशी माझ्या घरातील अंगणातल्या आहेत. कोकणात किंवा इतर गावी प्रत्येक घराबाहेर तुळस लावली जाते. तुळशीचे वृंदावन असते. अंघोळ झाल्यावर तुळशीला हळद कुंकू लावून पाणी घातले जाते. रात्रीच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो. असं म्हणतात, संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेस तुळशीजवळ दिवा लावल्यास नवऱ्याचे आयुष्य वाढते. सुखाची चाहूल लागताच तुळस बहरते. तिचा टवटवीतपणा वाढतो. ती फुलते आणि घरावर संकट येणार असेल तर ती कोमेजून जाते, सुकून जाते. या सगळ्या ऐकण्यात येणाऱ्या गोष्टी. लग्न झाल्यावर रुखवातीत माहेरून भेट म्हणून तुळस मिळाली आणि तिची जोपासना करायला लागले आणि अंगणी ठेवली तेव्हा ऐकण्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. मी तुळशीचे रोपटे गेल्या 3 वर्षात कधीच विकत घेतले नाही, कारण माझ्या दारी तुळस बिया पडून आपोआप येतात, बहरतात, फुलतात आणि कधी रुजतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट वाढवतो तेव्हा त्या गोष्टीवर आपलं प्रेम बसतं आणि माझ्या अंगणातील तुळशीवर माझं अतोनात प्रेम आहे. एक दिवस आड मी झाडांना पाणी घालते. चहा पावडरीचा भुसा आणि केळ्याच्या सालांचा ज्यूस झाडांच्या वाढीसाठी योग्य असतो आणि 6 महिन्यातून 1 वेळा तुम्ही कीटकनाशक खत घालू शकता. व्हिडिओच्या शेवटी मी केलेली कविता वाचायला विसरू नका. धन्यवाद.